इत्थंभूत. त्या दिवशी चोरी कशी झाली याची इत्थंभूत माहिती द्या. क्षमा करा, पण इत्थंभूत म्हणजे नक्की काय सांगतो. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट नुसती सांगायची नसते, तर ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व तपशिलांसह आणि जशी घडली तशी मांडायची असते, तेव्हा आपण इत्थंभूत ह्या शब्दाचा वापर करतो. बऱ्याचदा आपण सविस्तर हा शब्द देखील वापरतो, पण ह्या दोन शब्दांमध्ये एक सूक्ष्म फरक आहे. समजा तुम्ही एखाद्या सहलीला गेला आणि तिथे काय काय घडले हे तुम्ही एका मित्राला सांगताय. तिथे तुम्ही वर्णन करताना एखादी गोष्ट वाढवून सांगू शकता किंवा तुमच्या भावना जोडू शकता. याला आपण म्हणतो सविस्तर माहिती देणे. यात माहिती मोठी असते, पण ती जशीच्या तशीच असेल असं नाही. आता दुसऱ्या बाजूला समजा एखादी चोरी झाली, पोलीस तुमचा जबाब नोंदवत आहेत. तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट जशी घडली, ज्या क्रमाने घडली आणि जेवढी सत्य आहे तेवढंच सांगायचं असतं. तिथे तुम्ही तुमच्या मनाचं काहीही जोडू शकत नाही. याला म्हणतात इत्थंभूत माहिती देणे. केवळ चोरीच कशाला, समजा तुम्ही एखाद्या सहलीला जात असाल, नियोजन करत असाल, तेव्हा तुम्ही हॉटेल मालकाला किंवा ट्रॅव्हल एजंटला म्हणू शकता, मला या सहलीचे इत्थंभूत नियोजन सांगा. याचा अर्थ असा की तुम्हाला केवळ वरवरची माहिती नको आहे, तर प्रवासाच्या वेळेपासून ते निवासाच्या व्यवस्थेपर्यंत प्रत्येक लहान तपशील हवा आहे. जेव्हा आपण इत्थंभूत म्हणतो तेव्हा समोरच्याला खात्री पटते की ह्यात कुठलीही माहिती सुटलेली नाही आणि दिलेली माहिती अगदी अचूक आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला पूर्ण माहिती घ्यायची असेल, तेव्हा सविस्तरऐवजी इत्थंभूत ह्या शब्दाचा वापर करून नक्की पहा. या शब्दाचा वापर अजून कुठे करता येईल हे कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अर्थपूर्ण मराठी शब्दांसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.